मग अभंगामध्ये जर आनंद व्यक्त असेल तर बाबा त्याला चाल ही आनंदाचीच पाहिजे ना. एखाद्या अभंगामध्ये आनंद प्रकट आहे त्याला चाल तुम्ही रडकी लावली, काय भावच नाही प्रकट होत महाराज. सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला, काय गोड अभंग आहे माऊली ज्ञानोबरायांचा. त्याला चाल तेवढी गोड असली पाहिजे ना, पण त्याला चाल लावली रडकी. सोनियाचा दिवस आजी अमृते, असं वाटतं आजी मरी गेली. मग त्याला चाल अशी पाहिजे, सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. हे आनंद प्रकट आहे, चाल आनंदाची असली पाहिजे. मला संगीतामध्ये एवढी पावर आहे, जर एखादा करून राग मी या ठिकाणी छेडला महाराज, लोक म्हणतील हा राग म्हणजे काय. दादा लोकांना राग माहिती नाही बरं का, हे कोणता राग म्हणतात, कोणती चाल म्हणतात हे लोकांना नाही समजत. पण मात्र कोणाचं गायन गोड वाटतं, कानाला कोणते स्वर गोड लागतात हे प्रत्येकाला कळतं दादा. एखादा करून राग जर मी या ठिकाणी छेडला तर प्रत्येकाला ते दुःखाचे प्रसंग आठवायलाच पाहिजे. ही संगीताची शक्ती आहे. बघा आता एक्झाम्पल बघा, इको द्या रे न रे ना हे आवाज कमी करा, इको राहू द्या रे करून रस निर्माण झालाच पाहिजे. कोणी म्हणेल का हो बाबा तुम्ही लयच गायन करता हो, का करता एवढं गायन. तर का हो पंकज महाराज एवढं शिक्षण झालेलं आहे, कुठं काढायचंय, तुम्हीच भेटता मग आम्हाला हाऊस पेडायला. करता काय आता सांभाळून घ्या मग. म्हणून सुंदर चाल गायले आमचे महाराज. काय म्हणतात तो तुकोबाराय, जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. तुकोबाराय सांगतात मी जन्माला आलो त्याचं आजी फळ झाले साचे. साच म्हणजे खरं, माझ्या जन्माला येण्याचं खरं फळ मला आज प्राप्त झालं. याचा अर्थ काय घडलं तर माझं जीवन सफळ अशा प्रकारचं झालं. काय घडलं महाराज तुमच्या जीवनात, तुम्ही काय मोठा बंगला बांधला की काय, म्हणून म्हणता माझं जीवन सफल झालं. कारण दादा हो अलीकडची व्याख्याच आहे, ज्याचा मोठा बंगला आहे तो म्हणतो माझं जीवन सफळ झालं. ज्याला पोरगा होत नाही त्याला जर लेकरू झालं तो म्हणतो माझं जीवन सफळ झालं. एखाद्याकडे गाडी नसते त्याच्याकडे गाडी आली तो म्हणतो माझं जीवन सफल झालं. पण दादा हो याला जीवनाची सफलता म्हणत नाही, मग जीवनाची सफलता म्हणतात कशाला. तर जगद्गुरु तुकोबाराय एके ठिकाणी सांगतात, तुका म्हणे जन्मालाचे सार्थ तुका म्हणे जन्मालाचे सार्थ विठ्ठल विठ्ठल विठ्ठलचे एक देखील केवळ परमात्मा दर्शनामध्ये देवाच्या दर्शनामध्ये जीवनाची सफलता आहे. म्हणून दादा हो ऐका बरं का जरा, जन्माला आल्यानंतर सगळंच केलं. ऐका ऐका दादा, जन्माला आल्यानंतर सगळंच केलं. मोठा बंगलाही बांधला, मोठी गाडी घेतली, शिक्षणही भरपूर झालेलं आहे. MBBS ला 1 नंबरने पास आहे, BA LLB ला 1 नंबरने पास आहे, सगळ्याच बाबतीत संपन्न आहे, सगळंच जीवनामध्ये. पण जन्माला आल्यानंतर जर परमार्थ केला नाही, भक्ती केली नाही, तर जीवनामध्ये जे काही केलेलं आहे
दादा सगळं शून्य अशा प्रकारचं आहे. तरी गेला जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया नाही तरी गेला सांगतो तो माझी भजारे सांगतो तो माझी भजारे सांगतो तो माझी भजारे सांगतो तो माझी भजारे तरी गेला नाही तरी गेला समर्पक प्रमाण महाराजांनी दिलं. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. मग जीवनामध्ये किती केलेलं असेल दादा, जर भक्ती नसेल, परमार्थ नसेल, तर सगळं शून्य अशा प्रकारचं शून्य आहे. त्याच्याकरता आमचे गुरुवरी एक दृष्टांत देतात. गोड दृष्टांत आहे, अगदी मजेदार आहे, फक्त बारकाईनं ऐकावा लागेल. एक व्यक्ती समुद्राच्या काठावर गेला. कुठे गेला हो दादा? हे बाळा ऐकताय ना? एक व्यक्ती कुठे गेला? समुद्राच्या काठावर गेला. त्यानं तो समुद्र पाहिला, मनामध्ये आनंद निर्माण झाला. या समुद्रामध्ये गेलं पाहिजे, फिरलं पाहिजे अशी भावना त्याची प्रकट झाली बरं का. आता काही काही लोक असे राहतात ज्यांना नदी दिसू द्या, तलाव दिसू द्या, पाणी दिसू द्या, त्यांना आनंद निर्माण होतो बरं का. आणि काही काही एवढी भित्री लोक असतात दादा, त्यांना जर ते पाणी दिसलं की त्यांचे पाय असे लटालटा कापतात, पाण्याला घाबरतात बरेच लोक. आणि हा अनुभव आम्हाला बरं का पंकज महाराज ते नर्मदा मातेच्या परिक्रमेमध्ये आला बरं का. बाबा नावेमध्ये बसावंच लागतं 3.5 ते 4 तास. नाव समुद्रामध्ये चालते, 10-10 फूट नाव वर जाते आणि 10-10 फूट खाली आदळते महाराज. असं वाटतं घुसले आता नाव समुद्रातच, जीव घाबरायला लागतो. मग जे भित्री लोक असतात ना, ते 4 तास गच्च डोळे लावूनच बसतात तिथे, कारण घाबरतात. आणि त्या नावेमध्ये बसल्याशिवाय परिक्रमा पूर्णच नाही होत. आणि आमच्यासारखे असतात काही असे मस्त आनंद घेणारे. मला असं वाटत होतं महाराज दिवसभर नाव समुद्रातच पाहिजे, असे काही आनंद घेणारे होते. मग तो व्यक्ती समुद्राच्या काठावर गेला, त्यानं समुद्र पाहिला, आनंद निर्माण झाला, समुद्रामध्ये गेलं पाहिजे, फिरलं पाहिजे. मग बाळा समुद्रामध्ये तो व्यक्ती कशानं जाणार? समुद्रामध्ये त्या माणसाला जायचं असेल तो कशानं जाणार? नावेनं जाणार. एका पोरानं मला मोटरसायकल सांगितली होती बरं का. म्हटलं तुझा घरचा नंबर दे, वडिलांचं नाव सांग. नावेनं जाणार. मग त्यानं एका नावडी दादाला बोलवलं, बारकाईनं ऐका बरं का. त्यानं एका नावडी दादाला बोलवलं, नावडी दादा मला समुद्रामध्ये जायचंय फिरायला, घेऊन चालता का तुम्ही? हो म्हटले साहेब घेऊन चालतो, पण तुम्ही एकटी आहे बरं का, तुम्हाला पैसे जास्त द्यावे लागणार. म्हटलं ठीक आहे नावडी दादा देतो ना पैसे जास्त, तेवढं मला आतमध्ये घेऊन चला, नौका विहार मला करायची आहे. पैसे दिले, 2 जण नावेमध्ये बसले, नाव समुद्रामध्ये चालायला लागली. आता तो जो व्यक्ती होता तो जरा सुशिक्षित होता, आणि नुसता सुशिक्षित न होता तो सुशिक्षित मूर्ख होता. शब्द बारकाई नाही का. काही काही शिकलेले राहतात महाराज, काही त्यातलेच मूर्ख राहतात. कोणते? ज्यांना आपल्या ज्ञानाचा अहंकार आहे, अभिमान आहे. माझं एवढं शिक्षण, माझं तेवढं शिक्षण, माझा इतका पगार, माझा तितका पगार. अहंकारी असतात, विनाकारण दुसऱ्या समोर ज्ञानच झाडतात. आता काही काही लोक बघा, समोरच्याला इंग्रजी समजत नाही तरी इंग्रजीतच बोलतात ते मुद्दाम. का? त्यांना हे दाखवायचं होतं मला केवढी इंग्रजी जमते. आणि अशातला तो मूर्ख होता. मग त्यानं त्या नावाडी दादाला काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. प्रश्न बारकाईने ऐका, तुम्हाला मी विचारेल बरं का. प्रश्न विचारायला सुरुवात केली. नावाडी दादा तुमचं काही शिक्षण वगैरे झालेलं आहे का? नावाडी दादानं सांगितलं साहेब माझं काही शिक्षण झालेलं नाही बरं का.
कारण पोटा पाण्याकरता हा व्यवसाय बापानं डोक्यावर टाकला, तोच करत बसलो, शिकता आलं नाही. नावाड्या तू शिकलेला नाही. कीर्तन ऐकताय ना तुम्ही का जाऊ घरी? काय बदल वाटतोय तुम्हाला? बदल वाटला का नाही? हो, आधी म्हणत होता नावाडी दादा, त्यानं सांगितलं मी शिकलेलो नाही, लगेच नावाड्या. कारेतुरीची भाषा लगेच. नावाड्या तू शिकलेला नाही. नाही म्हटलं शिकलेलो नाही. मग तुला इंग्रजी जमतं का? काही गरज होती का हो? त्यानं सांगितलं मी शिकलेलो नाही, तुला इंग्रजी जमतं का? नाही म्हटलं साहेब, मी शाळेत पायच नाही टाकला, शाळेचं तोंडच नाही पाहिलं, मला इंग्रजी कसं काय जमणार? मला नाही जमत इंग्रजी. नावाड्या तुला इंग्रजी नाही जमत, अरे तुझ्या जीवनातले 10 वर्ष वाया गेले, 10 वर्ष फुकट जगला तू, काही फायदा नाही नावाडा तुझा काही फायदा नाहीये. ठीक आहे म्हटलं साहेब, 10 वर्ष फुकट जगलो, गेले तर गेले वाया 10 वर्ष, आता करता काय? काही उपाय आहे का त्याला? जाऊ दे म्हटले, गेले तर गेले वाया, काय करता? त्यानं पुन्हा प्रश्न केला, नावाड्या तुला काही गणित भूमिती वगैरे जमतं का? सांग बरं पायथागोरसचं काय प्रमेय? अहो काय बोलता साहेब तुम्ही, मला नाही समजत हो हे गणित आणि बिणित. नावाड्या तुला गणित नाही जमत, तुझ्या जीवनातले अजून 10 वर्ष वाया गेले, 20 वर्ष फुकटच जगला तू, काही गरज होती का दादा? असे काही लोक असतात जे विनाकारण दुसऱ्याचा अपमान करतात आणि त्यांना हे समजत नाही की समोरच्याचा अपमान होतोय, ते त्यांच्याच तंद्रीमध्ये राहतात. बरं का पंकज महाराज, अशी बरीच लोक समाजामध्ये आहे, विनाकारण अपमान करतात स्वतःचा मोठेपणा वाढवण्यासाठी. पण देवाचा नियम असा आहे, जो दुसऱ्याचा अपमान करतो त्याचा हजारो पटीनं अपमान होतो, आणि जो दुसऱ्याला मान देतो त्याला लाखो पटीनं लोक मानतात. दादा हा देवाचा नियम आहे, भगवान के घर देर है पर अंधेर नहीं. त्या बहादरांनी पुन्हा प्रश्न केला, नावाड्या तुला काही सायन्स वगैरे जमतं का? सायन्स म्हणजे विज्ञान. अहो साहेब सांगितलं ना तुम्हाला, अहो मी शाळेत गेलोच नाही, मला नाही जमत साहेब हे. अरे नावाड्या तुला सायन्स नाही जमत, तुझ्या जीवनातले अजून 10 वर्ष वाया गेले, 30 वर्ष फुकट जगला तू, असं रात्रभर मला सांगता येईल. बस करू का आता? तुम्ही सांगणार तर बस करतो, नाही तर बरेच विषय पडलेले अजून. असं करता 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 त्या बिचाराचे 5-50 वर्ष महाराज त्यांना असेच घालवले बरं का. त्या नावाडी दादाला वाईट वाटायला लागलं, विनाकारण या माणसाला बसवलं, 2 पैशाकडे पाहिलं आणि स्वतःचा अपमान करून घेतला. नसतं बसवलं तर बरं झालं असतं, याला कुठून बसवलं? पण असं त्यांचं बोलणं चालू असताना अचानक नाव हालायला लागली. तो माणूस घाबरला. नावाड्या हे काय होतंय? सांगतो म्हटले साहेब काय होतं. तुम्ही मला एवढे प्रश्न विचारले, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? विचार म्हटले नावाड्या, कोणत्याही विषयातलं विचार. अहो साहेब कोणत्याही विषयातलं नाही, फक्त एवढंच सांगा तुम्हाला पोहता येतं का? अरे म्हटले नावाड्या मला सगळं जमतं गड्या, पण तेवढं पोहता नाही येत बरं का. मग म्हटले साहेब मी शिकलेलो नाही, तर माझ्या जीवनातले 50 वर्ष वाया गेले समजतो, पण तुम्हाला पोहता नाही येत ना, तुमचं जीवनच आता वायाला जाणार. म्हणजे कसं काय? ही नाव का हलते? तर हे समुद्रातलं वादळ आहे, आणि माझा 50 वर्षाचा अनुभव सांगतो, हे वादळ आता शांत होणार नाही. ही नाव इथं अशी उलटी होणार, मी पोहून बाहेर निघणार, आणि बर का साहेब तुम्ही इथेच मरणार. विठ्ठल विठ्ठल दृष्टांत संपला. समुद्रामध्ये गेलेला तो व्यक्ती सगळ्या विषयात पारंगत आहे, सगळं त्याला ज्ञान आहे, पण दादा त्याला केवळ पोहता आलं नाही, त्यांचं जीवनच वायाला गेलं. तसं जन्माला आल्यानंतर सगळं ज्ञान आहे, पैसा कसा कमवायचा याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची याच्या डोक्यावर, सगळ्याच बाबतीत संपन्न आहे, शिक्षणही भरपूर झालेलं आहे. पण दादा जीवनात जर परमार्थ नसेल, देवाचं नामचिंतन नसेल, कधी देवाचं दर्शन नसेल, कधी तोंडामध्ये देवाचं नाम नसेल, तर त्यांना किती केलेलं असेल, किती असेल, सगळं शून्य आहे. विठ्ठल विठ्ठल दादा हो मला हे वेगळं सांगायचं काम नाही. 2 वर्ष कोरोनाने काय दाखवलं आपल्याला? 2 वर्ष होता ना कोरोना, काय दाखवलं त्याने आपल्याला? काय पैसा आला का कामाला? काय माणसं आले का कामाला? कोण आलं महाराज कामाला? अहो मी तर म्हणतो दादा जेवढे करोडपती लोक होते तेवढे आधी संपले या कोरोनामध्ये.
डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर साहेब तुमच्या पायावर पोतेच्या पोते पैसे टाकतो, आमचा जीव वाचवा. डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं, पोतेचे पोते नाही, ट्रकोनं जरी पैसा आणला आणि ओतला आमच्या पायात तरी तुमचा जीव आता कुणाच्या ताब्यात आहे? ते देवाचे. त्यांनी हात वर केले महाराज. बरं माणसं आले का कामाला? अहो स्वतःचा बाप होता तरी हात लावता येत नव्हता कोरोनामध्ये. स्वतःची बहीण होती तरी हात नाही लावता आला, स्वतःची पत्नी होती तरी हात नाही लावता आला. एवढी भयंकर परिस्थिती या कोरोना निर्माण केली होती महाराज. ते कोरोनामध्ये बरेच व्हिडिओज ते मोबाईलला येत होते, त्यापैकी एक सीसीटीव्ही फुटेज मी पाहिला महाराज. सीसीटीव्ही होता म्हणून खरा विश्वास बसला माझा. कदाचित कोणी पाहिला असेल तर बघा. तो व्हिडिओ बघितल्यानंतर महाराज अंतःकरण भरून आलं, इमानदारीनं सांगतो. एक 4 ते 5 वर्षाची पोरगी बेडवर तडफडते, हातपाय झटकते, तिचा श्वास कोंडला जातो, पण तिचे मायबाप समोर उभे असताना देखील तिला हात नाही लावत. विचार करतात, हिला जर हात नाही लावला तर कदाचित दुसरी पोरगी पाहता येईल, पण हिला जर हात लावला आणि कोरोनाची लागण झाली तर ती ॲम्ब्युलन्सची वाट बघत होते. कोण? जिला त्यांनी जन्म दिला ते मायबाप. कोण आलं दादा कामाला? कोणी नाहीये. अहो हे जर कामाला आले असते, रावणाकडे कशाची कमी होती सांगा तुम्ही? काय माणसांची कमी होती का? काय पैशाची कमी होती का? अहो 80,000 बायका होते त्याला. किती दादा? हो 8 नाही, 80 नाही, 800 नाही, 8,000 सुद्धा नाही, 80,000 बायका असणारा तो रावण. बरं पैसा काही कमी होता का त्याच्याकडे? वर्तमान काळामध्ये कोणी बिलगेट नावाचा माणूस सांगतात की सगळ्यात श्रीमंत माणूस आहे म्हणून, असं मी वाचलं होतं. पण दादा हो त्याची संपत्ती रावणापुढे काहीच नाही. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात, कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची, कांचन म्हणजे सोनं, शुद्ध कांचनाची 7 कोटी. दादा 7 कोटी घर त्या रावणाच्या राज्यामध्ये शुद्ध सोन्याची, प्युअर गोल्ड, भेसळयुक्त नाही, प्युअर गोल्ड 7 कोटी घर होती. केवढा श्रीमंत असेल तो रावण. पण शेवटी काय झालं महाराज? सांगात कबडी, सांगात कबडी आई, सांगात कबडी नाही, हो सांगात कबडी नाही, सांगात कबडी नाही. तुका म्हणे जाती संपदाया संपदा एवढी, सांगा ती कवडी गेली नाही. कवडी सुद्धा रावणाला वर नेता आली नाही महाराज. कोण आलं कामाला? उद्या राम रावणाचं शेवटचं युद्ध होणार, आपण रामाच्या हातून मरण पावणार हे रावणाला माहिती होतं. ऐका दादा, रावणाला माहिती होतं बरं का. रामाच्या हातून आपलं मरण हे निश्चित आहे. रामायणामध्ये असे बरेच बारकावे आहेत महाराज की जे अजून आपल्याला माहिती नाही. कदाचित काही लोकांना माहिती असतील. बघा कैकई माता की जिची आयुष्यभर आपण निंदा करतो महाराज, पण कैकई मातेची निंदा करणं फार मोठं पाप सांगितलेलं आहे. आणि हे काय माझ्या डोक्यातलं नाही, आमचे गुरुवर्य सांगत असतात. म्हटलं कैकई मातेसारखं महान कार्य रामायणात कोणी केलं नाही. ती वेडी नव्हती की जिला पोटच्या पोरापेक्षा सवतीचं पोरग राम जास्त आवडत होतं. तिला हेही माहिती होतं, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत लोक माझी अपकीर्ती गाणार, माझी निंदा होणार आहे. ती काही वेडी होती का महाराज? तिला सगळं माहिती होतं. पण हा कलंक कोण घेणार डोक्यावर? जर माझा हा कलंक डोक्यावर घेण्याने रामाची कीर्ती वाढत असेल, रामायण होत असेल, तर मी घेते हा कलंक डोक्यावर, असं पुढे येऊन म्हणाली महाराज. कोण? कैकई माता. म्हणून तिची कधी निंदा करू नये बरं का. रामायणामध्ये बरेच बारकावे आहेत असे. रावणाला माहिती होतं आपलं मरण हे निश्चित आहे. त्या शेवटच्या रात्री रावण काय विचार करतोय का जरा ऐकू द्या. यही रात अंतिम, यही रात भारी, यही रात अंतिम, यही रात भारी, बस एक रात की
कहानी है सारी, यही रात अंतिम, यही रात भारी। नहीं बंधु बांधव न कोई सहायक, अकेला है लंका में लंका का नायक। सभी रत्न बहुमूल्य रण में गवाए, लगे घाव ऐसे के भर भी न पाए। दशानंद इसी सोच में जागता है कि जो हो रहा उसका परिणाम क्या है। ये बाजी अभी तक न जीती न हारी, यही रात अंतिम, यही रात भारी। कोणीच कामाला आलं नाही महाराज, कोणीच नाही आलं कामाला। कोणी म्हणेल नाही हो महाराज तुम्ही काही सांगता का, आमच्या परिवारातले लोक येतील आम्हाला कामाला, पण दादा कुठपर्यंत येणार ते। कोणी म्हणेल माझा पोरगा येईल कामाला, तो माझ्या शब्दाच्या पुढे जात नाही। दादा हो कुठपर्यंत येणार, त्याची काही सीमा आहे का नाही। कोणी म्हणेल माझे मित्र, माय बेस्ट फ्रेंड, तो येईल कामाला, दुनिया में हमारा कोई नहीं, दुनिया में हमारा कोई नहीं, हमारा कोई नहीं, दुनिया में हमारा कोई नहीं। सब साथी है प्यार मतलब के, सब साथी है प्यार मतलब के। दुनिया में हमारा कोई नहीं, दुनिया में हमारा कोई नहीं। जब पास हमारे पैदा तब मित्र हमारे लाखों थे, तब मित्र हमारे लाखों थे। जब पास का पैसा निकल गया, तब साथ हमारे कोई नहीं, दुनिया में हमारा कोई नहीं, दुनिया में हमारा कोई नहीं, दुनिया में कोई नहीं। वाह महाराज, दुनिया में हमारा कोई नाही। कोण आहे महाराज, याच्यावरून एक गीत आठवलं बरं का मला, अगदी सोपं आहे। या संसारात सुख नाही हुशारी धर, येतोय ना आवाज, मागे येतोय ना। या संसारात सुख नाही हुशारी धर, कवनाचे गणगोत्र कवनाचे घर, कवनाचे गणगोत्र कवनाचे घर। सर्व म्हणते माझ माझ मीच आहे करता, चुटके सारखं निघून जाशील कोणी नाही धरता। चांगले चांगले घसरून गेले थरावर थर, कवनाचे गणगोत्र कवनाचे घर। कोणाचा काका चुलता कोणाचा मामा, बायकोचे गणगोत्र काही नये कामा। अंडरलाईन करा जरा, कोणाचा काका चुलता कोणाचा मामा, बायकोचे गणगोत्र काही नये कामा। स्वार्थ रूपी माया सारी दावी वरवर, कवनाचे गणगोत्र कवनाचे घर। या संसारात सुख नाही हुशारी धर, कवनाचे गणगोत्र कवनाचे घर। कोणीच नाही कामाला येत महाराज। कोणी म्हणाल नाही हो महाराज, माझी अगदी लाडाची सौख्याची जिव्हाळ्याची
लावण्याची, सौंदर्याची, रूपाची, बस करू का? अशी माझी पत्नी येईल कामाला. दादा कुठपर्यंत येणार त्याची काही सीमा आहे का नाही? अहो संत नामदेव महाराज यांचा अतिशय गोड अभंग आहे बरं का महाराज. देहगृहाची कामिनी, देहगृहाची कामिनी, ती तव राहिली भवनी, मी तव जळतसे स्मशानी, अग्निसवे एकला. काय प्रमाणे महाराज अंगावर काठी उभी राहतात बर का. मी तव जळत असे स्मशाने, अग्निसवे एकला. कोणी नाही कामाला येत महाराज. संत बिंदूजी महाराज यांचं गोड पद आहे. शेवटचं पद गातो बर का. पुढे पुढे जातो. साथी है मित्र गंग के जल बिंदु पान तक, साथी है मित्र गंग के जल बिंदु पान तक, अर्धांगिनी बढ़ेगी तो केवल मकान तक, परिवार के सब लोग चलेंगे स्मशान तक, बेटा भी हक निभाएगा तो अग्निदान तक, इससे तो आगे. मग याच्या पुढे आपला सोबती कोण? तर इससे तो आगे भजन ही है साथी, हरि के भजन बिन अकेला रहेगा रे मन. ये दो दिन का मेला रहेगा, कायम ये जग का जमेला रहेगा, इससे तो. म्हणून दादा हो, केलेलं भजन भक्ती परमार्थ एवढाच कामाला येतो. जी मंडळी या ठिकाणी हा सप्ताह करतात, इथं वेगवेगळ्या पद्धतीनं आपलं सहकार्य देतात. मग ते धनाच्या माध्यमातून असेल, शारीरिक दृष्टीनं असेल, अनेक माध्यम आहेत. त्या दृष्टीनं जे जे काही लोक या ठिकाणी सेवा देतात, दादा हो हा खरा परमार्थ आहे बरं का. इथं दिलेलं कधीच वायाला जात नाही, हे शास्त्र आहे. म्हणून ज्या ज्या मंडळींनी या ठिकाणी सेवा घेतलेल्या आहेत, ती सगळीच मंडळी 7ही दिवसाची, 8ही दिवसाची, 9 दिवसाची सगळीच मंडळी, सगळ्यांना दादा हो मी अंतःकरणातून धन्यवाद देतो. आजची कीर्तनाची सेवा ज्यांनी या ठिकाणी स्वीकारलेली आहे, खरं म्हणजे याला कृतज्ञता म्हणावी लागेल. मायबापाचे अगणित उपकार लेकरांवर असतात, हे मला आज वेगळं सांगायचं काम नाही. कालच्या कीर्तनकार महाराजांनी आपल्याला ते पटवून दिलेलं आहे. आई म्हणजे काय, बाप म्हणजे काय. त्यांच्या उपकारातनं आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही. मग का दादा हो प्रयत्न करू नये का? प्रयत्न केला पाहिजे. आणि असाच प्रयत्न आज ज्यांनी सेवा घेतली त्या परिवारानं केलेला आहे. ज्यांच्या निमित्तानं आज सेवा आहे ते कैलासवासी किंवा वैकुंठवासी आत्माराम शिवलाल चौधरी यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव हरिभक्तीपरायण आमचे दशरथ आत्माराम चौधरी यांनी ही सेवा या ठिकाणी वडिलांच्या निमित्तानं स्वीकारली. आणि त्यांचे पुन्हा 3ही भावंड अर्थात बाबांचे 4 चिरंजीव, सगळाच परिवार अगदी पारमार्थिक पद्धतीनं अतिशय श्रद्धेनं अतिशय भावनेनं ती सेवा त्यांनी या ठिकाणी स्वीकारली. त्यांना नक्कीच मी अंतःकरणातून धन्यवाद देतो, त्यांना वंदन करतो आणि देवाला प्रार्थना करतो की त्यांच्या जीवनामध्ये अजून प्रगती व्हावी आणि परमार्थिक कार्यामध्ये त्यांचं सहकार्य लाभावं ही मी देवाच्या चरणी विनंती करतो. जी जी मंडळी या ठिकाणी सेवा देतात त्यांना मी नक्कीच धन्यवाद देतो. दादा हो, इथं जर दिलं तर जेवढी संपत्ती शिल्लक आहे सगळी संपत्ती पवित्र होते. त्याला काय म्हणतात, व्हाईट होते महाराज. ज्यांना आपली संपत्ती टिकावी, हे काही मी आमिष नाही दाखवत बरं का. तुम्ही असं करा तसं होईल, तसं करा तसं होईल, तसं नाही पटत आपल्याला. माणसाचं जे कर्म आहे दादा हो, ते कर्म माणसाला फळ देतं. म्हणून इथं दिलं ते तुमचं कर्म आहे, ते तुम्हाला फळ नक्की देणार आहे.
कारण जो जसं करतो महाराज तसं त्याला भरावं लागतं. कर्म, देवानं कर्म दिलेलं आहे हातामध्ये. आज बघा